म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत खाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कानडे तुमचं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये वडापाव जसा फेमस आहे तसा अजून एक पदार्थ जो आहे तो आपल्या सगळ्यांच्याच लाडका आहे, तो म्हणजे मिसळ. आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मिसळ हा जो पदार्थ आहे तो अनेक वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. म्हणजे विदर्भातली जी मिसळ आहे तर तो काळा मसाला जो आहे तो वेगळा असतो. परत नाशकात मिसळ जी आहे त्याच्यासाठी मसाला थोडासा वेगळा वापरला जातो. कोल्हापुरातल्या मिसळला थोडीशी अशी लाल तर्री असते आणि पुण्यातली जी मिसळ आहे त्याला थोडीशी गोडीसुद्धा असते. आता काही लोक दर्दी आहेत मिसळबद्दल आणि जे रोजच्या रोज सुद्धा त्यांना मिसळ खायला काही त्यांची हरकत नसते. आता आज काय करणार मग ती लोक? आज आहे संकष्टी चतुर्थी, सगळ्यांना उपास आहे. मग आता मिसळ खायची जी आपली जी काही इच्छा आहे ती कशी पूर्ण करणार ते बघूयात. लेट्स स्टार्ट कुकिंग. कारण आज आपण करणार आहोत उपासाची मिसळ. आता उपासाची मिसळ म्हणलं की कसं आहे की त्याच्यामध्ये तर्री असते, त्याच्यामध्ये पोहे असतात किंवा बटाट्याचे थोडेसे फोडी असतात, थोडीशी उसळ असते आणि मग ते मस्तपैकी पावाबरोबर आपण खातो. तर असे 2-3 पदार्थ एकत्र करून केलेल्या पदार्थाला म्हणतात मिसळ. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा त्या तर्रीच्या सबस्टिट्यूट, उपासाचं सबस्टिट्यूट म्हणून दाण्याची आमटी करणार आहोत. त्या दाण्याच्या आमटीनंतर मस्तपैकी बटाट्याचा कीस आणि नंतर करणार आहोत मस्तपैकी भगर. लेट्स स्टार्ट विथ आवर फर्स्ट रेसिपी ज्याचं नाव आहे दाण्याची आमटी. त्याच्यात लागणारं साहित्य बघून घेऊ आणि आपण प्रोसेसला सुरुवात करू. इथं आपण घेतलं एक मोठा बाउल भरून ताक, बारीक चॉप केलेली कोथिंबीर, जस्ट असे क्रश केलेले दाणे, आल्याचा ठेचा, दाण्याचा कूट, साजूक तूप, ओल्या खोबऱ्याचा कीस, जिरं, मिरचीचा ठेचा, साखर, थोडीशी गार्निशसाठी आपण कोथिंबीर घेतली आहे आणि मीठ. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहोत तर आता इथं या गरम कढईमध्ये थोडंसं जिरं मी रोस्ट करून घेतो आणि मग त्याच्यावर थोडंसं तूप घालणार आहे. खरं म्हणजे आता उपासाचे पदार्थ म्हणलं ना की आता आपल्याला लिमिटेशन्स खूप असतात. पण कसं आहे की जेवढं तुम्ही तुमचं इमॅजिनेशन यूज कराल, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग कराल तर तेवढं तुम्हाला असं कळेल की उपासाचे पदार्थ खूप इंटरेस्टिंग असू शकतात. पण त्याच्यातनंच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक इनोव्हेटिव्ह रेसिपीज आपण करू शकतो. आता आपण काय करूया, हे जिरं जे आहे ते रोस्ट झालं आहे, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तूप घालूया. तर आता तूप आणि जिरं आपण चांगलं परतून घेतलंय. तर त्याच्यामध्ये आता मी घालतो थोडासा मिरचीचा ठेचा, थोडासा आल्याचा चटका लावू आपण आणि त्याच्याबरोबर थोडेसे जे क्रश केलेले दाणे जे आहेत तर ते आपण हलकेसे आपण परतून घेऊ त्याच्याबरोबर. मॅक्झिमम तुम्हाला आता आमच्या कृष्णा बिल्डिंगचं उदाहरण देतो. असं संकष्टी चतुर्थी किंवा महाशिवरात्र वगैरे असे जेव्हा मोठे उपास असतात जिन्यावरनं गेलं ना की सगळीकडे असं त्या उपासाच्याच पदार्थांचा असं मस्तपैकी घमघमाट असतो. कारण बिल्डिंग म्हणलंही कसं आहे की सगळ्यांची घरं अशी जवळजवळ असतात, त्यामुळे तिकडनं सगळ्या स्वयंपाकघरातून येणारे सगळे वास जे आहेत इतर वेळी वेगवेगळे असतात. कोणाकडे पावभाजी बनत असते, कोणाकडे कांदा बटाटा रस्सा होत असतो, कोणाकडे बाबा कुठल्या तरी मटण किंवा असं फिश मसाला होत असतो. पण उपासाच्या दिवशी मात्र सगळ्यांकडे असा मस्त तूप जिऱ्याच्या फोडणीचा असा घमघमाट असतो. कोणी साबुदाण्याची खिचडी करत असतं, कोणी वऱ्याचे तांदूळ करत असतं, कोणी दाण्याची आमटी करत असतं. आता आल्याचा चटका, मिरची आणि दाणे हे असे मस्त परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे ताक. आणि ताक घातल्यानंतर आपल्या गॅसची आग जी आहे तर ती शक्यतो मंद असावी. त्याला जास्त हीट नाही लागून द्यायची. मंद आचेवर त्याला अगदी स्लोली आपण त्याला आता हीटअप करणार आहोत. हीटअप करण्याच्या आधी आपण काय करू, त्याला थोडं स्वीटन करू. त्याच्यामध्ये थोडी साखर घालून जस्ट 1 चमचा 1.5 चमचा साखर
फ्लेवर्स येण्यासाठी आधी थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर घालू आणि थोडासा दाण्याचा कूट. आता दाण्याच्या कुटामुळे काय होतं की त्याला थोडासा थिकनेस सुद्धा येतो आणि त्या रोस्टेड दाण्यामुळे त्याला एक मस्त फ्लेवर सुद्धा येतो. तर आता याला आपण मंद आचेवर आपण सिमर करून घेऊया. त्याला आता एक सांगा 1.5 ते 2 मिनिटं लागतील. आता आपल्या दाण्याच्या आमटीला चांगली अशी उकळी आली आणि तुम्ही बघताय की याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आता थोडीशी अशी दाटसर व्हायला लागली आहे दाण्याच्या कुटामुळे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपण इथं छान आपण खवलेलं जे ओलं खोबरं जे आहे तर ते ओलं खोबरं आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ. खोबरं घातल्यानंतर लगेच आपल्या दाण्याच्या आमटीला असं मस्तपैकी क्रीमीनेस आलेला आहे. तुम्ही बघताय. थोडीशी साखर घालू आपण म्हणजे त्याची गोळी थोडीशी वाढेल आणि दॅट्स इट. आणि आता या बोलमध्ये आपण काढून घेऊयात. जसं मी तुम्हाला सांगितलं की दाण्याची आमटी हे आपल्या मिसळीच्या मेनूमधला एक भाग आहे. त्यामुळे तुम्हाला आता कळलं की दाण्याची आमटी अशी छान दाण्याची आमटी कशी करायची. तर ही आपली दाण्याची आमटी तयार आहे. थोडंसं गार्निश, थोडंसं ओलं खोबरं अँड दॅट्स इट. दाण्याची आमटी कशी केली याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. दाण्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ताक, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याची भरड, आल्याचा किस, ओल्या खोबऱ्याचा किस, साजूक तूप, शेंगदाण्याचं कूट, जिरं, मिरचीचा ठेचा, कोथिंबीर, साखर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये जिरं भाजून घ्यावं. त्यामध्ये साजूक तूप, मिरचीचा ठेचा, ठेचलेलं आलं आणि भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये ताक, 1.5 चमचा साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. आमटीला एक उकळी आल्यावर त्यामध्ये ओलं खोबरं, मीठ आणि साखर घालावी. दाण्याच्या आमटीवरून कोथिंबीर भुरभुरावी. आता आपण जी मिसळ करतोय तर त्याच्यासाठी आपण करणार आहोत एक कुरकुरीत बटाट्याचा चिवडा. बटाट्याचा आपण जो किस असतो तर युजली कसं होतं मार्केटमध्ये जो किस मिळतो त्याला लाल मिरची वापरतात. उपासाला आपण लाल तिखट वापरत नाही तर त्यामुळे त्याला आपण स्पाइसअप करणार आहोत थोड्याशा हिरव्या मिरचीनी. ते कसं करायचं बघू पण त्याआधी साहित्य काय काय घेतले ते बघूया. इथं आपण हे जे साबुदाणे मी घेतले ते हलकेसे मी जस्ट भिजवून घेतले. हिरव्या मिरच्या, कच्चा बटाटा सोललेला, जिऱ्याची पूड, भाजलेले दाणे सोलून, पिठी साखर आणि मीठ. ॲज सिम्पल ॲज दॅट. लेट्स स्टार्ट विथ द प्रोसेस. आता इथं कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे मंद आचेवर आणि आता आपण काय करणार आहोत हा जो आपण सोललेला बटाटा जो आहे तर त्याला आपण चांगला किसून घेऊ पहिल्यांदा. आता किसताना तुम्हाला ज्या साईजचं पाहिजे तर त्या साईजचं तुम्ही डिसाईड करू शकता. म्हणजे आता याने जर तुम्ही जर किसलं तर त्यात थोडा शेप मोठा होणार आहे आणि आपल्याला मिसळीमध्ये दिसायला दिस इज द राईट साईज. तर त्यामुळे आपण या मोठ्याने या बटाट्याला आता आपण छान किसून घेऊ. आता हा जो किस जो आहे तो आता आपण हे जे आपण तेल तापवलंय त्याच्यामध्ये आपण करणार आहोत फ्राय. किस घालताना फक्त थोडंसं केअरफुल कारण या बटाट्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर आहे आणि गरम तेल तुमच्या अंगावर उडण्याचा संभव असतो. त्यामुळे आता तुम्ही गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल. आता या बटाट्याच्या किसाला आपण मस्तपैकी खरपूस असा रंग येईस्तोपर्यंत आपण त्याला तेलात फ्राय करणार आहोत. उपासाला युजली आपण सोयाबीनचं किंवा व्हेजिटेबल ऑइल आपण वापरत नाही तर त्याच्यासाठी म्हणून आपण शेंगदाण्याचं तेल याच्यासाठी आपण फ्राईंगला वापरलेलं आहे. आणि कसं आहे की आता शेंगदाणा तेल जे आहे तर त्याचा खरपूसपणा फार भन्नाट असतो. म्हणजे तुम्ही शेंगदाण्याच्या तेलात कुठलाही भजी वगैरे किंवा कुठलाही पदार्थ तळणीचा तुम्ही फ्राय करा आणि तो सोयाबीन किंवा व्हेजिटेबल फॅटमध्ये तुम्ही फ्राय करा. जो खरपूसपणा जो पाहिजे तर तो शेंगदाण्याच्या तेलातच जास्त चांगला येतो. तुम्ही बघताय की आता किसातलं सगळं मॉइश्चर जे आहे ते जाऊन आता तो श्रिंक व्हायला लागलाय आणि आता तो लवकरच कुरकुरीत होईल. आता या स्टेजला आपण काय करू इथं जी आपण मिरची घेतलेली आहे तर त्याचे काही आपण काप करून घेऊ. दिसण्या इतपत मोठे असे काप करायचे म्हणजे चिवडा खाताना आपल्याला ते दिसले की लगेच आपल्याला काढता येतात. चिवड्यामध्ये त्यात तिखटपणा येतो पण आपल्याला घासाघणीक मिरची लागू नये म्हणून ही मिरची आपल्याला काढता सुद्धा येते.
आणि आता या ज्या मिरच्या ज्या आहेत तर त्या सुद्धा याच्यामध्ये घालू आपण. आणि आता कीस काढून घ्यायला इथं पेपर नॅपकिन आपण या ट्रेवर पसरून ठेवूयात, म्हणजे त्यातलं एक्सेस जे तेल जे आहे तर ते त्याच्यावर झिरपेल आणि आपला चिवडा जो आहे तो जास्त ऑइली होणार नाही. तुम्ही बघता की आता बटाट्याला मस्त असा खरपूस रंग आलेला आहे. आता बटाट्याचा कीस जो आहे तो आपण या ट्रेवर काढून घेऊ. आता कीस आपण जस्ट तेलातनं काढल्या थोडासा सॉफ्ट असतो, पण जसं जसं याचं टेम्परेचर जे आहे गार व्हायला लागतं तसं यातला क्रिस्पीनेस जो आहे तो वाढायला लागतो. आणि आता या गरम तेलामध्ये आपण आपला जस्ट भिजवलेला साबुदाणा जो आहे तो आपण फ्राय करून घेऊ. फॅन्टॅस्टिक. तुम्हाला उपासाला तो साबुदाण्याचा चिवडा मिळतो, असे पफ्ड असे साबुदाणे असतात. तर ते पफिंग जे आहे तर त्याच्यासाठी टेम्परेचर डिफरन्स जो वापरला जातो तो वेगळा असतो. घरच्या घरी तुम्हाला जर जस्ट आपलं करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही केलं तरी चालेल. त्याला फक्त थोडंसं भिजवायचं आणि त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता साबुदाणा जो मस्तपैकी कुरकुरीत फ्राय झालाय तो आता या ट्रेवर आपण काढून घेऊ. आता आपण फ्राय केलेला बटाट्याचा कीस, या फ्राय केलेल्या मिरच्या आणि हा फ्राय केलेला साबुदाणा आता आपण सगळं क्रश करून घेऊ आधी. जसे साबुदाणे गार होत आहेत तसे क्रिस्पी होत आहेत आणि एकमेकांपासून वेगळे होत आहेत ते. आता हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. आता बटाट्याचा कीस आणि हा साबुदाणा असा मिक्स केल्यानंतर त्याला आता आपण स्पाइस अप करणार आहोत बादशाह मसाल्यांच्या जिऱ्याच्या पुडीने. फॅन्टॅस्टिक जिरा पूड. आहा, क्या बात आहे. गोडीसाठी थोडीशी साखर, मीठ आणि मग त्याच्यामध्ये हे जे आपण रोस्ट केलेले जे शेंगदाणे जे आहेत तर ते आपण ऍड करणार आहोत. आणि या सगळ्याला आता चांगलं आपण मिक्स करून घेऊ. हे सगळे फ्लेवर्स जे आहेत, जिरा आहे, साखर आहे, मीठ आहे, या सगळ्या मिश्रणाला इव्हनली लागेल. लवली. आणि हा जो चिवडा आहे आता तो आपण या एका बोलमध्ये आपण काढून घेऊयात. लवली. कुरकुरीत भन्नाट होममेड उपासाचा चिवडा. फॅन्टॅस्टिक. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. बटाट्याचा कीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, हिरवी मिरची, कच्चे बटाटे, जिरेपूड, भाजलेले शेंगदाणे, मीठ आणि पिठी साखर. कृती: बटाट्याचा कीस करून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटाट्याचा कीस तळून घ्यावा. हिरव्या मिरचीचे तुकडे तळून घ्यावेत. भिजवलेला साबुदाणा तळून घ्यावा. एका प्लेटमध्ये तळलेला बटाट्याचा कीस घेऊन त्यामध्ये तळलेले हिरव्या मिरचीचे तुकडे, तळलेला साबुदाणा, जिरेपूड, पिठी साखर, मीठ आणि भाजलेले शेंगदाणे घालून मिश्रण एकजीव करावं. आता आपण करणार आहोत भगर म्हणजेच वऱ्याचे तांदूळ. त्यासाठी मी घेतलं साहित्य बघून घेऊ, देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण घेतलं वऱ्याचे तांदूळ, मिरचीचा ठेचा, जिरं, साजूक तूप आणि मीठ. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. कारण आपल्याला प्लेन अँड सिम्पल भगर करायची आहे. विल स्टार्ट विथ द प्रोसेस नाव. आता खरं म्हणजे वऱ्याचे तांदूळ करणं म्हणजे इट्स नॉट रॉकेट सायन्स. जे तुम्हाला सगळ्यांनाच त्याची रेसिपी माहिती आहे, ती फक्त आपण पटकन करून घेऊ आणि आपली मिसळ जी आहे तर त्याची असेंब्ली करणार आहोत आपण. थोडंसे जिरं जे आहे ते थोडंसं मी रोस्ट करून घेतो आणि जिरं, मिरची, तूप याच्यावर हे जे वऱ्याचे तांदूळ जे आहेत तर ते आपण छानपैकी असे मस्त खरपूस रोस्ट करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालून त्याच्यावर झाकण ठेवून त्याला शिजवून घेणार आहोत. व्हेरी सिम्पल. या रोस्ट केलेल्या जिऱ्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडासा मिरचीचा ठेचा.
हे असं चांगलं मस्त परतून घेऊ आणि जिरं चांगलं रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता हे वऱ्याचे तांदूळ. आता इथं आपण जो बाउल घेतला आहे तर त्याच्या अर्धे वऱ्याचे तांदूळ आपण घेऊयात, कारण तेवढे आपल्या रेसिपीसाठी पुरेसे आहेत. आणि आता तूप, मिरची आणि हे वऱ्याचे तांदूळ हे त्या जिऱ्याबरोबर असं मस्तपैकी आपण रोस्ट करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. त्याचा खरपूस वास आला की दॅट्स इट. आहा, मस्त त्याचा असा रोस्टेड स्मेल आलाय. तर आता याच्यामध्ये आपण घालूयात पाणी. प्रमाण असं आहे की जेवढे तुम्ही वऱ्याचे तांदूळ घ्याल तर त्याच्या दुप्पट तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालायला लागेल आणि शक्यतो पाणी हे गरम असावं. मग याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तूप पाणी घातल्यानंतर जस्ट वरनं दॅट्स इट. त्या तुपामुळे थोडासा नॉन स्टिकीनेस सुद्धा येतो आणि त्याची चव सुद्धा अजून एनहॅन्स होते. आता हे जे वऱ्याचे तांदूळ जे आहेत तर ते मी याच्यावर हे जे झाकण ठेवून मी त्याला चांगलं शिजवून घेतो. आपले वऱ्याचे तांदूळ तयार झालेले आहेत. आता आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी मी जमवून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. भगर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वरीचे तांदूळ, साजूक तूप, जिरं, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये जिरं भाजून त्यावर साजूक तूप घालावं, त्यामध्ये मिरचीचा ठेचा आणि वरी तांदूळ घालून मिश्रण भाजून घ्यावं. गरम पाणी, मीठ आणि तूप घालून वरी तांदूळ शिजवून घ्यावेत. वरी तांदळावर बटाट्याचा किस आणि दाण्याची आमटी घालून उपवासाची मिसळ सर्व करावी. उपासाच्या मिसळीचे जिन्नस आपण सगळं तयार केलेलं आहे. आता आपण त्याची करूयात मिसळ. सगळ्यात पहिल्यांदी या एका शॉर्ट ग्लासमध्ये आपण काय करू, हे जे वऱ्याचे तांदूळ जे आहेत तर त्याचा आपण करणार आहोत चांगला असा एक टॉवर, किंवा आपण ज्याला आपण भाताची मूद कशी आपण पाडतो तर तशी आपण एक त्याची मूद आपण पाडून घेऊ. आणि हे जे आहे ते असं सगळं चांगलं असं चमच्याने आपण प्रेस करणार आहोत, म्हणजे त्याच्यातला मधली जी गॅप जी आहे ती सगळी भरून येईल आणि असं केक वजा स्ट्रक्चर तयार होईल आणि आपली मूद जी आहे ती परफेक्ट शेपमध्ये पडेल. हे असं केल्यानंतर त्याला आपण काय करूयात, आता याच्या मध्यभागी ठेवून जस्ट असं मध्यभागी त्याची आपण मूद पाडून घेणार आहोत. आणि मग आता ही जी आपण दाण्याची आमटी करून घेतली आहे तर ती आपण आमटी जी आहे ती त्याच्यावर अशी पोर करायची. आणि वरनं कुरकुरीत साबुदाणा आणि बटाट्याचा चिवडा, थोडीशी आमटी त्याच्यावरनं सुद्धा, ओलं खोबरं आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर. मग आपण युजली जेव्हा आपण मिसळ खातो तर त्याच्यावर आपण लिंबाची फोड देतो, तसं आपण साबुदाणा खिचडी जेव्हा खातो तेव्हा जो आपण लिंबू त्याच्यावर पिळतो, त्याच्यामुळे थोडंसं लिंबू आणि दॅट्स इट. आपल्या उपवासाचा भन्नाट मेनू तयार आहे. उपवासाची मिसळ. पटकन आपण ते असेंबल कसं केलं ते बघून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की उपवासाच्या पदार्थांमध्ये खूप लिमिटेशन्स असतात, कारण इन्ग्रेडियंट्स खूप कमी आपल्याला वापरता येतात आणि त्यामुळे तुमच्यावर मर्यादा असतात की अरे उपवासाच्या दिवशी आपण काय करावं.
नॉट एनीमोर. कारण कसं आहे की आता आम्ही सारे खवय्ये म्हटल्यानंतर आपण या कार्यक्रमात नेहमीच काहीतरी भन्नाट रेसिपीज करत असतो. फॉर एक्झाम्पल आजची रेसिपी उपासाची मिसळ. करून बघा ही रेसिपी आणि आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया, आणि त्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. आता भारतातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी जवळ आलेली आहे. सगळ्यांच्या घरी फराळाची वगैरे सगळी जय्यत तयारी चालू झालेली असेल. तर त्यामुळे 9 तारखेचा एपिसोड म्हणजे पुढच्या आठवड्याचा एपिसोड, तर त्या एपिसोडमध्ये मी असं ठरवलं की तुम्हाला काहीतरी अशा फराळाच्या भन्नाट रेसिपीज दाखवायच्यात, नवनवीन प्रकारच्या, नॉट ट्रेडिशनल वन्स, त्याच्यात काहीतरी थोडंसं इनोव्हेशन. त्यामुळे डोंट मिस आउट नेक्स्ट वीक्स एपिसोड. आता पुढच्या आठवड्यात भेटणारच आहोत आपण याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये अलविदा. आय सी यू नेक्स्ट वीक. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवता? आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाची पौष्टिक बर्फी खात रहावे खावे अनखिलवा. आणि मसाला करंजी, खवय्ये आम्ही सारे. हर्बल शंकरपाळी.